तिहेरी तलाक प्रथेला विरोध करणारी भूमिका केंद्र सरकारने घेतल्यानंतर त्यास अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला, तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती। तिहेरी तलाकबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून समाजात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे। दरम्यान तिहेरी तलाकचा मुद्दा हा कोणताही धर्म अथवा पक्षाविरोधात नसून तो मुस्लिम स्त्रियांच्या सन्मानाचा मुद्दा आहे, त्यामुळे त्याला राजकीय रंग न देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। या विषयावर सुशिक्षित लोकांनी आपली मतं मांडून चर्चा करावी, असंही पंतप्रधान म्हणाले। मेरी मुसलमान बहन, उसका क्या गुनाह? कोई ऐसे ही टेलीफोन पर 3 तलाक बोल दे और उसकी जिंदगी तबाह हो जाए। कुछ मुस्लिम बहनों ने अदालत में अपने हकों की लड़ाई लड़ी। सुप्रीम कोर्ट ने हमें पूछा कि आप भारत सरकार क्या कहती है। हमने साफ साफ अपने शब्दों में कहा कि माताओं बहनों पर कोई अन्याय नहीं होना चाहिए, संप्रदाय के आधार पर भेदभाव नहीं होना चाहिए। दरम्यान हाजी अली दर्ग्यातही महिला प्रवेश खुला झाला आहे। याविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या सहसंस्थापिका नूरजहान नियाज आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत। नमस्कार, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। हा जो तिहेरी तलाक पद्धत जी आहे, याला नेमका कायदेशीर आधार काय आहे, काय सांगू शकतो आपण? जुबानी तलाक का जो प्रथा हमारे समाज में चल रही है, उसका कहीं पर भी कुरान में विश्लेषण नहीं है, कहीं पर भी इस तरह की तलाक की बात कुरान शरीफ में नहीं हुई है। तो ये जो प्रथा है, उसकी वजह से मुसलमान औरतों को बहुत परेशानी हो रही है। आज हमारे सामने इस तरह के केसेस आ रहे हैं जहाँ पर औरतों को वो जब सोई हुई है तब उनको तलाक दिया जा रहा है, वो अपने मायके गई है तब तलाक दिया जा रहा है, और उनके शौहर को ये भी ज़रूरी नहीं लगता है कि उनकी मौजूदगी में वो तलाक दी जाए या किसी से बातचीत करे। जब हम कुरान देखते हैं तो हमें उसमें बिल्कुल कहीं पर भी इस तरह की प्रथा का कोई मेंशन हमें दिखाई नहीं देता है, बल्कि कुरान में तो ये लिखा है कि आपस में बैठ के बात करो, अपने जो मसले हैं उसको बैठकर सुलझाने की कोशिश करो, और वो ना सुलझे तब जाके तलाक की बात हो, और तलाक होने के पहले उस औरत के जो अधिकार बनते हैं, उसके जो हक मिलना चाहिए वो उसे मिलना चाहिए। तो हमारे सामने सवाल ये है कि जब कुरान में एक पद्धत दी है जहाँ पर जुबानी तलाक की कहीं पर भी बात नहीं हुई है, तो ये तरीका हमारे समाज में जो प्रचलित हुआ है उससे औरतों का बहुत नुकसान हो रहा है। और हमें वो जो प्रथा है उसके ऊपर एक कानूनी पाबंदी लाने की बहुत जरूरत है। पण मग आता हे कुराणमध्ये नाहीये, मग हे नेमकं कशामध्ये आहे, हे कशामुळे हे सुरू झालं आणि ही पद्धत काय? हे एक पुरुष प्रधान समाजाची एक मानसिकता आहे, आणि धर्माचा उपयोग करून महिलांना कसं दाबून ठेवायचं, कसं त्यांचा कंट्रोल ठेवायचा, असं हे इट इज अ मिसयूज ऑफ रिलीजन। धर्म का गलत इस्तेमाल शरीयत में पण हे आहे का? शरीयत में ये है, सुन्नी समाज में इसको माना जाता है, लेकिन अगर आप पूरा मुस्लिम समाज देखें तो शिया और सुन्नी ये 2 तबके हैं। शिया समाज में ट्रिपल तलाक या जुबानी तलाक, एक तरफा तलाक को बिल्कुल मान्यता नहीं है। तो वो भी मुसलमान है, वो भी कुरान को मानते हैं, वो भी इस्लाम को फॉलो करते हैं, लेकिन शिया समाज का एक तबका बिल्कुल इस पद्धति को स्वीकारता नहीं है। सुन्नी समाज में भी अहले हदीस जो ग्रुप है, उनमें भी ये ट्रिपल तलाक की पद्धत नहीं है। तो जब कुरान शरीफ में नहीं है, जब बाकी मुस्लिम समाज इसको मानते नहीं है, तो ये एक छोटा जो तबका है, क्योंकि सुन्नी मुसलमान हमारे देश में ज्यादा आबादी में है, ये पद्धत को स्वीकार कर रहे हैं, और आज की तारीख में ये बड़ी तादाद में मुसलमान औरतों को तकलीफ दे रहा है। ट्रिपल तलाक एक जमाने में हजरत उमर के वक्त में ये तलाक को प्रचलित किया गया था। और उस वक्त वो उसके पीछे वजह ये थी कि आदमी बार बार तलाक देते थे, औरत को छोड़कर चले जाते थे, फिर वापस आते थे उसके पास, फिर उसको छोड़कर चले जाते थे। तो वो सिस्टम को बंद करने के लिए, वो मिसयूज बंद करने के लिए हजरत उमर ने ट्रिपल तलाक का कि अगर आपने अब तलाक दे दी तो आप उसके पास आप वापस नहीं जा सकते। लेकिन ये आज के जमाने में उसको किस तरह से उसका गलत इस्तेमाल करके औरतों को बिल्कुल तन्हा छोड़कर, बेसहारा छोड़कर आदमी उसका इस्तेमाल कर रहे हैं। पण मग आता ही आपल्या देशामध्ये ही पद्धती आहे, तर तसं मुस्लिम बहुल इतर पण देश आहेत, त्यांच्यामध्ये नेमकं काय असू शकतं, काय आहे ही पद्धत आहे का नाही? ट्रिपल
तलाक दुनिया भर के 22 मुल्क ऐसे हैं जहां पर ये इसको लीगली एबॉलिश किया गया काय है. सांगता? हो का? पाकिस्तानमध्ये पण नाही आहे. बांगलादेश जो आपल्या शेजारचे दोन्ही देश, आणि आता त्याचा वो देश ही अभी बना है कुछ सालों पहले, वहां पर भी इसको लीगली, ये सिर्फ समाज में नहीं तो वहां की सरकारों ने इसके ऊपर कानूनी तरीके से पाबंदी ले आई है. तो जब पूरे दुनिया में ट्रिपल तलाक छोड़ दी गई है, वो सिस्टम बरकरार नहीं है, तो हमारे देश में हम किस तरह के मुसलमान हैं? क्या हम बाकी देशों के मुसलमानों से बेहतर है, या हमें ज्यादा इस्लाम पता है, या उनको हमसे इस्लाम कम पता है? तो वही कुरान है और वही हम मुसलमान हैं. हम चाहते हैं कि ये जैसे पूरे दुनिया ने इसको एबॉलिश किया है ये प्रैक्टिस को, उसी तरह हमारे देश में भी ये जो तरीका है तलाक का उसके ऊपर पाबंदी लगनी चाहिए. पण मग कारण काय असतील, का हे होऊ देत नाहीये तसं? त्याचा इतिहास आहे, त्याची पॉलिटिसायझेशन त्याचं झालं आहे, आणि कुठेतरी शरिया आणि मुस्लिम आयडेंटिटी याचा एक लिंक झालेला आहे. म्हणजे कधी तुम्ही मुस्लिम लॉ रिफॉर्मची तुम्ही वार्ता केली तर तुम्ही मुस्लिम आयडेंटिटीवर हल्ला करतायत, असा एक लिंकेज झाला आहे. त्याचा इतिहास आहे, 70 वर्षाचा इतिहास आहे. पण त्याच्यामुळे मुस्लिम आयडेंटिटी फक्त शरिया से जुड़ी हुई नहीं है. मुस्लिम आइडेंटिटी इज मच लार्जर, एंड शरिया को हम कैसे कुरान के नजरिए में देखते हैं. अगर कुछ चीज कुरान में नहीं है और कुछ चीजें इस्लामिक लॉ में आई है, तो कहीं पर कुरान के आधार पर हमें कुछ चीजों को फिर से विचार करके और फिर से उसको हमारे समाज में लाने की जरूरत है. पण आता ह्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये आंदोलन उभं करण्यासाठी तुम्हाला कसं सुचलं आणि कसं आव्हान, कशी तुम्ही ही चळवळ उभी केली त्याविषयी सांगा. भारतीय मुस्लिम महिला आंदोलना आता 10 वर्ष होत आले, आणि आमचा एकच उद्देश आहे की मुस्लिम महिलांना जे त्रास होतो आहे ते होऊ नये, आणि मुस्लिम महिलांची आवाज आम्ही कसं बाहेर आणू शकतो, आणि मुस्लिम महिलांना आम्ही कसं प्लॅटफॉर्म देऊ शकतो जिकडे येऊन ते आपले जे प्रश्न आहे, आपले जे दुविधा आहे, आपले जे प्रॉब्लेम्स आहे, त्याला एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आम्ही BMMA सुरू केलं 2007 मध्ये. आणि आमच्याकडे आता आमचे पूर्ण देशात 3 औरतों की शरिया अदालत आम्ही चालवतो, आणि तिकडे खूप संख्येने मुस्लिम महिला येतात आपले प्रश्न घेऊन, आणि त्या प्रश्नामध्ये ट्रिपल तलाक आहे, हलालासारखी प्रॅक्टिस आहे, आणि कमी वयात मुलींचं लग्न होतो, त्यांचं शिक्षण होत नाहीये, आणि मग ट्रिपल तलाक देऊन मुलींना त्यांचे हस्बंड सोडतात. तर हे सगळे प्रश्न आम्ही सोडवतो आमच्या शरिया अदालतमध्ये. किती सदस्य असतील साधारण तुमचे? आमचे BMMAचे आम्ही 1 लाखच्या वरती आम्ही सदस्य आहोत, आणि आमच्या शरिया अदालतमध्ये पूर्ण वर्षात 1000-2000 केसेस येतात. पण म्हणजे कुठेतरी महिलांमध्ये ही जागृती झालेली आहे किंवा आपल्यावर अन्याय होतो हेही समस्या म्हणूनच त्या तुमच्यापर्यंत येतात. एक आहे की विक्टिम्स पुढे येत आहेत आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्या पुढे मांडतात. पण जनरली कम्युनिटीमध्ये पण एक जागृती निर्माण झाली आहे. ज्या महिला शिक्षित नाही आहे ते पण बोलत आहे, आणि ज्या महिला आणि पुरुष पण जे शिकलेले आहेत त्यांना माहीत आहे जगात काय होतो आहे, त्यांना माहीत आहे कुरानमध्ये काय लिहिलेलं आहे, आणि जे होत आहे ते कुरानच्या अनुरूप नाहीये ते पण त्यांना कळतो, आणि खूप अवेअरनेस वाढली आणि लोक आता बोलायला लागले आहे. कारण हे फक्त महिलांबरोबर अन्याय होतो आहे ते तर आहेतच, पण इस्लामचा पण किती नाम खराब होतो, आणि सगळं कुटुंबही उद्ध्वस्त होतो, मुलांचा प्रश्न होतो. आणि आम्ही काय म्हणतो आहे की जे जर तलाक द्यायची असेल तर एक पद्धत आहे, कुरानमध्ये लिहिलेली पद्धत आहे. तुम्ही बोला तुमचा प्रॉब्लेम बरोबर, त्या प्रश्नाला तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, दोन्ही फॅमिलीजचे लोक बसून त्याला सोडवा, आणि जर ते नाही झालं की मग तुम्ही तलाक देऊ शकतो. आणि तेच हक्क तलाकचा महिलांना पण आहे की त्यांना तलाक जर पाहिजे असेल तर त्यांनी पण हे प्रोसेस फॉलो करावी. पण त्याला लॉ मध्ये आपल्याला कन्वर्ट करायला पाहिजे, नाहीतर त्याचा त्या दृष्टीने तुमची वाटचाल पण सुरू आहे. पण आता असे एखाद्या मुलीवरती असं तोंडी तलाकचं ती असेल, बडी ठरली
असेल तर तिला तुम्ही न्याय मिळवून देता का, कशा प्रकारे? हो, आमच्या अदालतमध्ये आज ही जी मुलाखत कोणी ऐकत असतील त्यांना असं प्रश्न असतील तर त्यांनी तुमच्याकडे नक्कीच यावं. नक्की यावं. आमचं मुंबईमध्ये एक शरिया अदालत आहे, एक तामिळनाडूमध्ये आहे आणि एक जयपूरमध्ये आहे. आणि आम्ही मुंबई बसून सुद्धा आम्ही जे बाकी देशाचं शहरामध्ये जे बायकांना त्रास असेल तर आम्ही ते फोनवर ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्याकडे जे केसेस आहे ते त्यात मुलींना आम्ही एकतर आम्ही ट्रिपल तलाक स्वीकार करतच नाही. जर कोणी महिला आम्हाला येऊन सांगते की माझा असा तलाक झाला आहे तर आम्ही ते स्वीकार नाही करत. आम्ही तिचा जे नवरा आहे त्याच्याशी आम्ही बोलतो, त्यांना बोलवतो, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि खूपदा असं झालंय की ते परत जातात. वा, पण आता या सगळ्या तुमच्या या कार्याला थोडंसं पाठबळ मिळालं असेल की जेव्हा नरेंद्र मोदींनीच याविषयी बोललेले आहेत त्याचा तुम्हाला फायदा होतोय का? हो, फायदा आहे. कारण आमचा फक्त एकच उद्देश आहे की मुस्लिम महिलांना न्याय मिळावा. आमचा कोर इश्यू आहे जस्टिस फॉर मुस्लिम विमेन. आणि त्याच्यासाठी आमचा एक सुझाव आहे की पूर्ण मुस्लिम फॅमिली लॉ जे आहे त्याचं कोडिफिकेशन व्हायला पाहिजे. कारण ख्रिश्चन समाज आहे, पारसी समाज आहे, हिंदू समाज आहे, त्यांच्या स्वतःचा पर्सनल लॉ कोडिफाय झालेला आहे, पार्लमेंटने त्याला पारित केलेला आहे. पण मुस्लिम समाजासाठी मुस्लिम फॅमिली लॉचं कोडिफिकेशन नाही झालं आहे. तर हे कोडिफिकेशन सरकारच करणार आहे. आणि आमची विनंती आहे, सगळे जे पॉलिटिकल पार्टीज आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की याचा पॉलिटिसायझेशन करू नका. आता 2016 झाला आहे, महिलांना खूप जागृती आली आहे, त्यांना त्यांचे हक्क कळतात. तर पण आता तुम्ही म्हणलात हक्क कळतात आणि तुमच्यासाठी चांगली घटना घडलेली आहे की हाजी अलीच्या मजारमध्ये स्त्रियांना प्रवेश, तोही तुमचा लढा होता. तो यशस्वी झाल्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हो, सुप्रीम हायकोर्ट आणि आता सुप्रीम कोर्टने जे मजाराला जाण्याची जे परवानगी दिली आहे त्याच्याने असं से साबित होता है कि मुस्लिम औरतों के जो आवाज़ है वो अभी सरकार तक पहुंच रही है. मुस्लिम औरतों के जो अधिकार है वो उनको भी समझ रहे हैं और कहीं पर उनकी आवाज़ इतनी बुलंद हुई है कि सरकार भी आज उसको, सरकार और जो हमारे न्याय व्यवस्था है, कोर्ट्स है, वो भी आज उनको सुन रहे हैं. तो ये मुस्लिम महिलाओं की कामयाबी है और पूरे महिला आंदोलन की कामयाबी है. खरंच म्हणजे तुम्ही हे जे काम उभं केलेले आहेत हे खरंच खूप आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्याबरोबर आहेतच. आणि आपल्या समाजातल्या सगळ्यांनी तुमच्याशी नक्कीच संपर्क साधावा हेही आपण या चर्चेअंती आपण सांगूया. आपण इथे आलात आणि खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.